करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या सहलीला जायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. तर मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. अष्टपैलू कलाकार अभिजित चव्हाण, रोमॅन्टिक यंग मॅन संतोष जुवेकर, विनोदाचा एनर्जेटिक स्टार कुशल बद्रिके, महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी, बालकलाकार अबीर सुर्वे आणि अतिशय संवेदनशील दिग्दर्शक विजू माने सर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मामाच्या गोव्याला जाऊयाविषयी भरपूर काय काय जाणून घ्यायचंय, पण आता वळणार आहोत प्रहसनांकडे. मंडळी, एका पोलीस स्टेशन मध्ये आली आहे एक विचित्र तक्रार. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाची कारवाई अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. काय भोजने मामा, काय म्हणते? मस्त सूर लागलाय. हा, ते असंच आपलं कामात नाही विरंगुळा. मला ऐकवत होतात गाणं. हा, ते आमची मिसेस आपल्या ड्युटीतनं काही वेळ मिळत नाही, मग वेळ मिळेल तसं आपलं त्यांना गाणं ऐकवतो. ते गाण्यावरतीच खुश होतात. खरंय खरंय. नाही नाही, ड्युटीत हा गोंधळ होतो आपला. बरोबर आहे. एक काम करूया, काय? चला आज आपण दोघं एकत्र गाऊया. नको साहेब. म्हणजे रजिस्टर पूर्ण करायचं राहिलं ना, ते तेवढं करून घेतो. हा हा, काम काम करा, नंतर करूया आपण, हरकत नाही. भोजने मामा, हा, ते रफी साहेबांचं गाणं कुठलं होते? कुठलं? ना, 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 ना. नाही 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 नाही, नाही. तो एरियाच नाही आपला. म्हणजे साहेब लक्षात आहे ना, आज आपल्याला बाजारपेठेत राऊंडअपला जायचं अरे आहे. हो, तो नाही नाही, करेक्ट आहे करेक्ट आहे. ना, मी सकाळपासून अडकलो, मी त्याच्यातच माझा लूप लागलाय. ते मन्नाडेंचं पण एक गाणं आहे बघा. नाही 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 साहेब, नाही नको. मी म्हटलं ना, आपला एरियाच नाही तो. आणि मन्नाडेंपर्यंत तर नकोस. हो? आपल्याला फक्त ईशाडेंपर्यंत ओके. इवन ना, तुम्हाला सांगतो, किशोरदांचं पण एक गाणं आहे, अडगे हो. वाचवा वाचवा साहेब, वाचवा. साहेब म्हटलं ना, थांबवा तुम्ही. वाचवा वाचवा म्हणतायत लोक. हो भोजने, गाण्यामुळे ना कोणतरी कोण आहे? ऐका तरी गुरुजी. एक मिनिट. काय चाललंय? पोलीस स्टेशन आहे, कळत नाही का? मला वाचवा हो साहेब. काय झालंय या का? तिघांपासून मला वाचवा. अहो, हे खून करतील हो. का रे? नाही साहेब, हे आमचे गुरुजी आहेत आणि शेषा गोरोचा कोण कसा करणार? नाही नाही, हे बघा साहेब, ऐका ना माझं. नाही, मला कळतंय. मी काय म्हणतोय, हे गायन कलेचा खून करताय तो साहेब. म्हणजे आता मी लीलाधर शास्त्री जोशी. नमस्कार. मी इकडेच राहतो. मी संगीत शिक्षक आहे. अरे हो 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 हो, संगीत शिक्षकात. माफ करा, मी तुम्हाला गुरुजी बसाना. खरंच मला माफ करा, माझं अहो, इथे हात लावता तो. सॉरी. हा, नाही नाही, खूप वर्ष झाली ना, म्हणून ते माझा संगीतासोबत खूप जवळचा असा नाही. माझा संबंध आहे. नाही नाही, नाही, ठीक आहे. काय 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 झालंय काय? नाही हो, मी तेच तुम्हाला सांगतोय. अहो, हे तिघं मागे लागले तो माझ्या. हे गायन कलेचा खून करायला निघालेत. वाचवा साहेब, वाचवा, खरंच वाचवा. नाही हो मनोज, तसं नाही हो. ऐका ना मनोज, याच्याकडे शिकायला गेलो होतो. काय म्हटलं ना शास्त्री भाऊ, तुम्ही नेमकं काय ते सांगा. मी सांगतो, आम्हाला यांच्याकडून गाणं शिकायचं आहे, पण शिकवतच नाही आहेत. आणि आम्ही त्यांची फी सुद्धा भरलेली आहे साहेब. ए, पोपट कोणी आणलं रे? हा, पोपट कोणी आणलाय? हा बोलतोय. आमच्या नावातच गाणं आहे. सुरेल, मल्हार,
बघितलं साहेब, हे असं आहे. कसं शिकू गाणं सांगा मला. सर तुम्ही मनापासून शिकवा, आम्ही मनापासून शिकू. अहो साहेब, याच्यापेक्षा खऱ्या पोपटाला शिकवीन हो मी. अहो तो शिकेल, तो शब्दोच्चार त्याचे स्पष्ट येतील याच्यापेक्षा. साहेब असं बोलतात, गाणं माझ्या रक्तात आहे साहेब. एक मिनिट. तुमचं नाव काय म्हणालात? स्वरगंधार. वा वा, म्हणजे तुमचा जन्म हा गायनासाठी झालेला आहे. धन्यवाद साहेब. नाही नाही, बोलू नका, बोलू नका. फक्त गा. हं? ताण पडतो ना. हा चालेल. नाही, नाही, बोलू नका, फक्त गा. एक मिनिट शास्त्री बुवा, मान्य आहे तुमच्याकडे कला आहे, बरोबर. पण हे तुमच्याकडे शिकायला आले आहेत ना, मग त्यांना ती कला शिकवा ना. शिकण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. हो, आहे. मग तुम्ही तो हक्क त्यांच्याकडनं हिरावून घेऊ शकत नाही ना. मी आहे ना इकडे, मला बोलू दे. हा सॉरी साहेब, तुम्हाला माहिती ना माझं कसं होतं साहेब. कलावंतावर अन्याय होताना बघितलं की माझं रक्त खवळत हो, साहेब. कलावंताची भयानक अवस्था आहे साहेब. नाही हरकत 3 महिने पेमेंट हो, कळलं थांबा, बोलतोय ना मी. हे बघा गुरुजी, हे बघा, बाकी तुमचा रिस्पेक्ट. प्रश्न तो अहो इथे हात लावता तो. हा हो, ते माझं झालं, खूप दिवस झाले. ऐका, हे बघा तुमचा बाकी रिस्पेक्ट. पण कसं आहे गुरुजी, तुम्ही क्लास उघडलायत, बरोबर. या मुलांनी फी भरले, हो. म्हणजे तुम्हाला गाणं यांना शिकवावं लागेल. हा, अजिबात नाही. अहो माणसाच्या आवाजात सुद्धा नाही ओरडत होतो. नाही, मी नाही शिकवणार. आणि यांची फी मी परत द्यायला तयार आहे. यांचं परतीचं तिकीट काढतो मी, जाऊ दे यांना. मी नाही शिकवणार. बघा साहेब, असं आम्हाला पाडून घालून बोलतात नेहमी. अरे घालून पाडून असतं रे. बघा व्याकरणाचेच वांदे तो. मी गाणं कधी शिकू यांना. एक मिनिट. एकदा शिकवून तर बघा ना. फक्त गा. एक मिनिट. ओ भोजने, हे बघा शास्त्री बुवा, तुमच्याकडे गायनाची कला आहे, बरोबर. त्यांच्याकडे हे आहे, आ? हे झोळी आहे, हो. बरोबर. मग त्यांच्या झोळीमध्ये कलेचं दान टाका ना. नाही बरोबर आहे, पण त्यांची झोळी फाटकी आहे ना हो. त्यांची झोळी आणि गळा दोन्ही फाटलेला आहे. असं नका बोलू. आम्ही काहीच नाही केलं. गेलो गाणं फक्त. नाही, बरोबर, थांबा. शास्त्री बुवा, असं नाही करू शकत तुम्ही. प्रत्येक कलाकाराला शिकण्याचा हक्क आहे. तुम्ही तो नाही भोजने, हो. कलाकारावर. काय करताय? मी आहे ना इथे. काय फॅन्सी ड्रेस स्पर्धेत उभा आहे मी? आहे ना मी इथे. मला पटकन गरब्याच्या 10व्या दिवशी दिसलात. सॉरी साहेब, माझं तुम्हाला माहिती आहे ना, मला कलावंतावर अन्याय होताना बघितलं ना की रक्त खवळतं. हे बघा शास्त्री बुवा, तुमच्याकडे गायनाची कला आहे, बरोबर. त्यांच्याकडे हे आहे, आ? हे झोळी आहे, हो. बरोबर. मग त्यांच्या झोळीमध्ये कलेचं दान टाका ना. नाही बरोबर आहे, पण त्यांची झोळी फाटकी आहे ना हो. त्यांची झोळी आणि गळा दोन्ही फाटलेला आहे. साहेब, त्यांना गाणं शिकवायचं नाही, मग जाहिरात का केली? फी भरा, गाणं शिका. 15 दिवसात 5 गाणे. डमडम डिगा डिगा, मुंबई से आया मेरा दोस्त. अश्विनी ये ना ग. मामाच्या गावाला जाऊया. हॅपी बर्थडे टू यू. 5 गाणी शिकवतो बोलले, काही गाणं शिकवत नाही आम्हाला. साहेब मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो. तुम्ही बघा, 1-2 मिनिटं द्या मला. तुम्ही तुम्ही एक काम करा. तुम्ही ना एक सामूहिक सा लावा. काय अगदी सोपं आहे. सा लावा. बघा साहेब, मामा हो बघा. चांगला लावला की, चांगला लावला. काय प्रॉब्लेम आहे? साहेब हा सा चांगला लावला. थोडा 19-20 झाला, अहो, पण लावला त्यांनी. शास्त्री बुवा, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. भोजने मामा, पण मला सांगा, पोरांनी सा लावला की नाही? नाही, बरोबर आहे साहेब, तुम्ही बरोबर बोलताय. फक्त काय आहे, त्यांनी वेगवेगळा सा लावला. म्हणजे सा नाही लावला त्यांनी, सा नाही लावला.